नमस्कार. 3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत नरसिंहनगर सोलापूर येथे. मस्त गुलाबी थंडी सगळीकडे आहे. त्यात चादरींसाठी फेमस असं सोलापूर शहर आहे. पण हे शहर गप्पा मारण्यासाठी टाइमपास करण्यासाठी किती फेमस आहे, इकडच्या बायका सगळ्या कशा आहेत ते माहित नाही. तेच जाणून घ्यायचंय. त्यासाठी सुरू करूया आजचा आपला आवडता कार्यक्रम 3:30. आपण ज्या नरसिंहनगरमध्ये आज आलेलो आहोत तिकडच्या एक ताई माझ्याबरोबर आहे. तिकडच्या लोकांविषयी, नरसिंहनगर विषयी आपल्याला माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. नीलम शिवाजी हाके. बरं, आम्हाला या नगरविषयी, तुमच्या नरसिंहनगर विषयी माहिती सांगा. हो, आमचं नरसिंहनगर हे मोदी एरियामध्ये आहे. मोदी एरियामध्ये नरसिंहनगर याचं बोर्डाचं नाव आहे. आणि येथील लोक फार चांगले आहेत, शांत आहेत, मनमिळावू आहेत. सगळे एकत्र येऊन कार्य करतात. आमच्या इथले चेअरमन साधे मॅडम आहेत, त्या पण व्यवस्थित काम करतात. सगळे हँडल वगैरे व्यवस्थित करतात. व्यवस्थित काम करतात त्या. हो. लोक पण करून देतात त्यांना हो, व्यवस्थित काम. सहकार्य चांगलं आहे त्यांचं. हो ना. हो. आज पण सहकार्य करणार. हो, हो की नाही? सहकार्य करतात. करणार ना? त्यांची माहिती दिली, धन्यवाद त्याबद्दल. चला खेळायला सुरुवात करूया. टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झाली. आता सुरू करायची पहिली फेरी. अंदाजे किती, त्यासाठी इकडेची टोकन्स काढायची जी मला ही काढून देणार आहे. काय नाव तुझं? आकांक्षा. कितवीत आहेस तू? 8वी. 8वीत. कुठले विषय आवडतात तुला? मराठी, हिंदी, गणित. सगळेच आवडतात म्हणजे साधारण. हो. हो. मग अभ्यास करतेस भरपूर हो. का खेळ खेळतेस फक्त? थोडा खेळ, थोडा अभ्यास. खोटं बोलू नको. अभ्यास नाही आवडत की नाही तुला? आवडतो. खरंच आवडतो. हो. टोकन्स काढून देशील याच्यातली? हो. हा, एक एक करून दे. पहिल्यांदा एक दे, अजून एक दे, अजून एक दे. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार पहिली फेरी. अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 54. दुसरा क्रमांक आहे 58. आणि तिसरा क्रमांक आहे 75. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी. अंदाजे किती? खेळ खेळण्याआधी थोड्या गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. शीतल सगरे. बरं, तुम्ही काय करता? एमकॉम फर्स्ट इयरला. अच्छा, शिकताय अजून? हो, शिकते. अच्छा, एमकॉम ला आहे. मग पुढे काय करणार आहात? एमकॉम करून मला बँकेत जॉब करायचं. बँकेत ठरवलंय? हो. हा, पैसेच पैसे दिसले पाहिजे आजूबाजूला. दुसरं काही नको आपल्याला. त्यासाठीच कॉमर्स फील्ड केली. त्यासाठी कॉमर्स फील्ड. मग पैसे पैसे पैसे. हो की नाही? फायनान्शियल. अच्छा, वा. आणि मग अजून तुमच्याविषयी सांगा. तुम्हाला कसली कसली आवड आहे? मला स्वयंपाक बनवायला खूप आवडतं. मला पदार्थ बनवायला आवडतात वेगवेगळे. आणि ते मी खाण्यापेक्षा मला दुसऱ्यांना खाऊ घालायला जास्त आवडतं. लक्षात आलं ना? कोणासाठी विशेष, कोणासाठी बनवता? घरच्यांसाठी ऑब्व्हियसली. कोणाच्या घरच्यांसाठी? सध्या तरी माझ्या घरच्यांसाठी. अच्छा, म्हणजे तयारी आहे दुसऱ्यांच्या घरच्यांसाठी पण बनवण्याची? हो. हो ना? हो. घरी माहिती आहे? नाही, तसं नाही. मग? तेच. अच्छा, अजून काही नाही असं? नाही. अच्छा, ह्या असंच कधी ना कधीतरी होणारच आहे. काय होणार आहे? शिक्षण, नोकरी. हो की नाही? बँकेत उद्या जाणार, तिकडे जेवायला घालणार, ते म्हणतोय मी. हो की नाही? उगाच लोक असतात मागे. मग काय? जाऊ दे. इथे खेळ खेळायचा की नाही तुम्हाला? हो. ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. राजश्री मिलिंद भालेराव. तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे. गृहिणी आहे. तुमच्याविषयी सांगा. तुम्हाला कोणाकोणाला खायला बनवून द्यायला आवडतं? सासू सासऱ्यांना, आई वडिलांना. अच्छा. हो. मुलांच्या मित्रांना, मैत्रिणींना. मुलांच्या मित्रांना आणि मुलांच्या मैत्रिणींना. मुलीच्या मैत्रिणींना. मुलीच्या मैत्रिणीला. अच्छा अच्छा. हा. आणि मग अजून तुम्हाला बाकी काय आवडतं? कुठे फिरायला वगैरे जाता? हो. कुठे शॉपिंगला आवडतं मला. शॉपिंगला भरपूर. हो. फिरायला वगैरे जाता? आवडतं. आणि मग इथे सांगा मला, सोलापूरमध्ये इथे तुमच्या एरियात काय असं बघणार काय? सिद्धेश्वरचं मंदिर आहे. हा, तिकडे जाता? हो. शनिवार रविवारी? हो, जसा वेळ मिळेल तसा. मुलगा असतो तिकडे? नाही नाही, मुलगा नसतो ना तिकडे? नसतो. मुलगा नसतो. बघा कधीतरी पटकन दिसायचा नाही. कॉलेजला आहे तो. 18 वर्षाचा आहे. कॉलेजला आहे? कॉलेजमध्येच जातो? हो, जातो. याच्यावर विश्वास आहे तुमचा? आहे. किती छान विश्वास आहे का आईचा आपल्या मुलावर. असेल, जात असेल पण. हो की नाही? नाही असं मी सांगू शकतच नाही. मला एवढी त्याचा विश्वास आहे. विश्वास आहे की तो आहे. नक्की कॉलेजला? हो, नक्की. भरपूर अभ्यास करतो? हो, भरपूर अभ्यास. तुम्ही पण त्याचा अभ्यास वगैरे? पण आता काय घ्यावं नाही, लागत मी नसेल, घेऊ मोठा शकते. झाला आता. हो. मग मुलीचा अभ्यास घेता? हो, घेत. हो ना? हो. आणि मग बाकी शॉपिंग वगैरे तुम्हीच घरातलं करता? मिस्टर आणि मी. तुम्ही दोघं हो, करता? दोघं. ठीक आहे. इथे राऊंड खेळायचे. तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. यशोदा प्रदीप लामतुरे. तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे.
जॉब करत होते, हा. रिटायर झाले, परत टीचिंगचा जॉब करते. म्हणजे आधी पण टीचिंगचाच करायचं? नाही, सुपरवायझर म्हणून job आधी सुपरवायझर, आता टीचिंग पण कुठे करत म्हणजे करते. टीचिंग? नर्सिंग स्कूल अच्छा, हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये करता. अच्छा, ओके. तुमच्याविषयी सांगा आता, तुम्हाला काय काय आवडतं? टीचिंग करायला आवडतं, हा सोशल वर्क आवडतं, हा. कुठं मुलींची जमवणे वगैरे ह्याच्यासाठी मी मदत करते. आणि म्हणजे घरात म्हणजे स्वच्छता आणि नीट अँड टायडी करायला आवडतं. व्यवस्थित एकदम व्यवस्थित हा, घर कुठे? व्यवस्थित पाहिजे, स्वच्छ. हो की नाही? हो. आपल्या मनासारखं. हो, हो ना? आणि मग खरेदी वगैरे कोण करतं घरात? खरेदी मी माझे मिस्टर करतो. दोघेही करता? हो. तुम्ही हट्ट करता की नाही मग? नाही, अजिबात हट्ट करण्यापूर्वीच मिळतो मला. काय सांगताय? हट्ट करावंच लागत नाही, हो ना? मिळतं. हो, मागच्या बायकांना वाटलं आम्हाला का नाही असा नवरा? त्यांना पण मिळतं. त्यांना पण माहिती आहे. मिळतं? हो, त्यांना माहिती. सोलापूरमध्ये सगळ्यांनाच मिळते हो, की? सगळ्यांना मिळतं. चादरी मिळत असतील फक्त हो, हट्ट न करता. भरपूर. हो ना? हो, थंडीच एवढी आहे. थंडी आहे, हो की नाही? सगळे विषम असतात सीझन आमच्याकडे, हो ना? पण थंडी जास्त सोलापूरला. हा, त्यामुळे चादरी न मागता मिळतात. हो. हो की नाही? इथे राऊंड खेळायचे तुम्हाला. ऑल द बेस्ट. धन्यवाद. चला, गप्पा मारून झाला. आता वेळ आहे पहिल्या फेरीची, म्हणजे अंदाजे कितीची राऊंड. एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट असणार, मी तुम्हाला आकडे देणार. आकडे लावायचे, किंमत लावायची. ज्यांची किंमत प्रॉडक्टच्या किमतीच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर ज्या ताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार राजश्रीताई, मग शीतलताई आणि मग यशोदाताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे मेकअप किट. या सुंदर आणि कॉम्पॅक्ट अशा मेकअप किटमध्ये 36 आय शॅडो, 4 ब्लशर, 2 कॉम्पॅक्ट पावडर, 6 लिप ग्लॉस, 1 मस्करा, 1 आय लायनर, 1 आय पेन्सिल आणि 1 लिप पेन्सिल आहे. प्रॉडक्ट तयार, राजश्रीताई तयार. हे घ्या, 4 आकडे वापरा, याची किंमत लावा. किती किंमत आहे? 1250. 1250. 1250 याची किंमत बरोबर वाटते? सगळ्यांना? तुम्हाला काय करायचंय? ठेवायची 1250. हीच ठेवायची? हो, हीच ठेवायची. फ्रीज करूया. 1250 1250 1250. आता शीतलताई, हे घ्या, 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 1275. 1275. काय वाटते किंमत? बरोबर वाटते? ही पण बरोबर वाटते. 1250 पण बरोबर वाटते, जवळपास वाटते. तुम्हाला काय करायचंय? ठेवायची, हीच ठेवायची. हीच ठेवायची. फ्रीज करूया. 1275 1275 1275. आता यशोदाताई, हे घ्या, 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 1253 यांनी किंमत लावली. किती वाटते तुम्हाला? बरोबर वाटते? 1500 1399 1300 1400 1700 वेगवेगळ्या किमती सांगतात. तुम्हाला काय करायचंय? फिक्स करायची. फिक्स करायची. मग फिक्स करूया. 1253 1253 1253. तिघींनीही आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रॉडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. यशोदाताईंनी किंमत सांगितली 1253 रुपये, शीतलताईंनी किंमत सांगितली 1275 रुपये आणि राजश्रीताईंनी किंमत सांगितली 1250 रुपये. आणि या प्रॉडक्टची खरी किंमत आहे 1245 रुपये. त्यामुळे विजेते आहेत राजश्रीताई. हे घ्या तुमचं मेकअप किट. सांगा कसं वाटतंय? मेकअप किट मिळालं. खूप आनंद झाला. हो ना? तुमचं काय नशीब जोरदारच आहे. टोकन काढली कोणी? मुलीने. नंबर लागला. हो. मेकअप किट पण मिळालं. हो. हा, आता मुलीला पण थोडा मेकअप हो, करा. तिला द्यावं लागेल ना ती नंबर द्यावं लागणार. हो की नाही? हो. नाही दिले तरी ती काय करणार आहे म्हणा बिचारी. हो की नाही? पुढची राऊंड खेळायची तुम्हाला. मेकअप वगैरे करून रेडी राहा. हा, ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. एक प्रश्न विचारतो. आजचे आपले 6 स्पर्धक सोडून प्रश्न बाकीच्यांसाठी आहे, ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी सांगायचं. प्रश्न असा आहे, हत्ती एवढे विशाल काय तरी सुद्धा याला अजिबात वजन नाही, असे काय आहे? उत्तर आठवून ठेवा, एपिसोडच्या शेवटी विचारणार. तोपर्यंत तुम्ही बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम साडेमाडे.